पाहिलं की लगेच काय म्हणणार, इजूभाऊ केसाचा साप आहे. बरोबर ना भैया? हे गैरसमज आहेत लोकांचे. आपली लोक नाहीत शहाणी. साप बघडलं, तुम्ही आता मी जवळ आलो म्हणून तुमचं धाडस झालं सापाजवळ, आणि असा बघडल्यानंतर हा जवळ दाखव केसाचा साप वाटणार. लोकांचे गैरसमज. नमस्कार मित्रांनो, नरसिंह गाव येतोय आणि मनवस्थित साप आला की तो पकडण्यासाठी यावं लागतंय. तिथं आहे कुणीकडे आहे? नमस्कार मित्रांनो, नरसिंह गाव येते. सकाळ सकाळचं साप आलेला आहे. पाण्याची टंकी आहे. पावसाचं वातावरण झालं की उंदीर किंवा बेडूक, थोडा जरी पाऊस उघडला तर साप इकडे तिकडे हालचाल करतात. त्यामुळे लोकांनी लक्ष देण्याचं गरज आहे. घर मालकांचं नाव काय आहे? विजय नामदेव कदम. विजय नामदेव कदम म्हणून आहेत नरसिंह गाव. माझं साप वाचवण्यात, पर्यावरणाचं रक्षण करण्यात माझं आवडतं गाव आहे हे गाडगेवाडी, आणि आता त्याचं बदललेलं नामकरण नरसिंह गाव. आणि पाण्याच्या टाकीच्या आड आलेला साप आहे. आणि पावसाळा झाला की प्रत्येकानं सावधगिरी घेणं गरजेचं आहे. असे विषारी आणि बिनविषारी साप येऊ शकतात. ते फक्त भक्ष्य धरण्यासाठी म्हणजे व्यवस्थित येतात. लोकांचे गैरसमज आहेत, चावण्यासाठी येतात, ते येत नाही. तर मी तुम्हाला व्हिडिओद्वारे व्यवस्थित तो पकडताना साप दाखवेन. विजय नाम तिने पाहिला का? तुला काय ओळखला तो कोणता आहे, काय आहे, विषारी आहे की बिनविषारी? नाही. तुम्हाला भैया, तुला भैया जवळनं बघ. हा, माझी इच्छा तीच आहे की साप ओळखला पाहिजे. लोकांना भीती वाईट आहे ना. आणि मित्रांनो, हा टाकीच्या आड कसा बसलेला आहे मी दाखवलं. किडा मुंगी खाण्यासाठी असे साप येतात जवळून व्हिडिओद्वारे, आणि यांचं सतत अभिनंदन. त्याला न मारता सर्प मित्राला बोलवून त्याचं प्राण वाचवलेले आहे. ओळखायला पाहिजे ना भैया साप. साप ओळखला तर लोक साप मारणार नाहीत. हे तू काय आहे, मारणार नाहीत कोण. गोम आहे त्याच्यापाशी, कोण आहे इकडे रे? तो मी दाखवलं मित्रांनो तुम्हाला. साप म्हटलं की तुमचं पाणी पडतंय. लोकांच्या भयानक हा बिनविषारी सर्प येतोय. हा तस्कर नावाने ओळखणारा. याच्यापासून काळी मात्र धोका नाही आहे माणसाला, पण माणसांची भीती वाईट आहे. आणि एकमेव हा भीतीपोटी पकडावा लागतोय. कोणतर समजेल सापाला केस येतात मित्रांनो, असं काहीतरी चिकटतंय आणि लोक काय म्हणतात सापाला केस आली. आता ते तिथं पडलेलं ते खराब आहे. तुम्हाला मी युट्यूबद्वारे दाखवलं. लोकांचे गैरसमज, हा जरी साप कुणी बघडला असता तर विजूभाऊ आम्ही केसाचा साप बघडला म्हणून लोकांनी प्रदर्शन केलं असतं मित्रांनो. आणि लोकांचे गैरसमज निघावे. आहेत का ही केस भैया, आहेत का? असं कोणतर पाहिलं की लगेच काय म्हणणार, विजूभाऊ केसाचा साप आहे. बरोबर ना भैया? हे गैरसमज आहेत लोकांचे. आपली लोक नाहीत शहाणी. साप बघडलं, तुम्ही आता मी जवळ आलो म्हणून तुमचं धाडस झालं सापाजवळ, आणि असा बघडल्यानंतर हा जवळ दाखव केसाचा साप वाटणार. लोकांचे गैरसमज. असं काही नसतंय मित्रांनो. तो साप जात असताना अशी केस चिकटतात आणि ही केस नाहीत. हा केसाचा साप कधीही नसतोय. कॅरेटची आपल्या नकावर जशी केस येत नाहीत अशी सापाची त्वचा ही कॅरेटची बनलेली असते आणि त्याच्यावर केस येत नसतात. मी माझी प्रॉपर्टी लावलेली आहे सगळी की सापाला केस असते आणि ही केस पीस काही नसते. तर असं काहीतरी चिकटलं आणि कोणी पाहिलं की गैरसमज होतोय. आणि हा मित्रांनो तस्कर सुंदर स्त्रियांच्या दागिन्याप्रमाणे त्याचे डॉट आणि हे पट्टे अर्ध्यापासून वेगळे पट्टे आहेत. कोणी या सापांना मारू नका. हे घरात येऊन उंदीर खाणे याचं प्रमुख भक्ष असल्यामुळं याच्यापासून कोणालाही धोका नाही. शेतकऱ्यांना मदत करणारा आहे. आणि कदम कुटुंबियांचं अभिनंदन. त्यांनी या वन्यजीवाला खरोखर अजून पण त्याला केस आहे तिचं. आता ती मला हाताने काढायला लागते मित्रांनो. अजून केस आहेत. कोणतरी ह्याला जरी हात आहे का काय आता रे तो ते त्याला चिकटलंच काय. सापाला दाढी पण आहे म्हणते. लोक आपली लई इडी आहे. काय करायचं आता ते चिकटलं ना त्याला पाहिजे. आणि मित्रांनो तस्कर साप येतोय. अंडी घालणारा साप. मनवस्तीच्या जवळ राहणारा, शेतात राहत नाही. आणि हा बिनविषारी सर्प येतो. याच्यापासून काडी मात्र कोणालाही धोका नाही. दिदी याला काहीतरी ठेवायला देता भरणी द्या नाही तर ही देवायराची पिशवी द्या. थैली द्या. खराब असली तरी पण चालेल. ते भरणी कुठं मी वागू
हा बिनविषारी सर्प आहे. हा जरी साप मान्यवस्थित आला तर मुळात कुणाला चावत नाही. बिनकामाचा त्या नागामुळे ते याला ठोकला जातोय मामा. मनोज मोरे हातात आणि असं नाहीये की नाही धरणारच ते काय साप तू धरणार ते कुठे तू धरणार चावत नाही रे आणि मित्रांनो नरसिंह गावचे आमचे ग्रस्त आहेत. मामा तुमचं नाव काय इकडे तोंड करा की हा मनोहर मोरे म्हणून आहेत. प्रोफेशनल सापाचं ट्रेनिंग असल्याशिवाय साप पकडणं चुकीचं आहे. पण मी साप पकडायल्यानंतर त्यांना कळलं की हा बिनविषारी सर्प आहे. थैली द्या ताई त्यांना. आणि लोकांच्या जनजागृती होणं गरजेचं आहे. चावत नाही तस्कर साप आहे बिनविषारी. आणि आता तुम्हीच सांगायचं आहे लोकांना की असा साप दिसला तर काय केलं पाहिजे. हा त्याला न मारता सोडून द्यायचा. आणि हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा मित्र. तुम्ही पण इथंच राहताय. तुम्ही काय साप पकडणारे सर्प मित्र नव्हे किंवा तुम्ही काय सापाचं कुठं ट्रे. पण तुम्हाला एक माहीत झालंय की साप सगळे विषारी नाही. विषारी साप कोणते कोणते येतात. नाग मण्यार नाग मण्यार घोणस आणि फुरसे. बरोबर. अगदी या मामांचं शतश अभिनंदन की असे लोक तयार होणं गरजेचं आहे. यामुळं काय होईल साप वाचेल. आता समजा त्या बिचारीला एखादा साप चावला. आता त्या भैयाला चावला असता त्यानं धुडकूस केला असता का नाही. घर डोक्यावर घेतला असतं का नाही. आपल्या भागात साप चावलाय पण म्हणत नाहीत पान लागलंय म्हणते. म्हणजे त्यांचं तेवढं धाडस होत नाही. आणि भीतीनं लोक मरण्याचं प्रमाण आहे ते कुठं तर वाचलं पाहिजे. आणि या मामांचं शतश अभिनंदन मित्रांनो. साप वाचवा निसर्ग वाचवा. कदम साहेबांचं पण अभिनंदन. धन्यवाद.